मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली। मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज बांधवांनी केलेल्या सूचनेनुसार निवडणुकीच्या रिंगणातून त्यांनी माघार घेतलेली असून यमाच्या वेशात येऊन निवडणूक अर्ज दाखल केल्याने राम गायकवाड हे चर्चेत आले होते। उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी देखील मात्र कोणत्याही पक्षास पाठिंबा देण्याचा निर्णय नसल्याचंही राम गायकवाड यांनी म्हटलंय। आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांचा सकाळी फोन आला आणि आत्ताही फोन आला की आपल्याला कुठल्याही पक्षाला समर्थनही द्यायचं नाही आणि कुठल्याही पक्षाच्या बरोबरही जायचं नाही। आपण जर लोकसभेत आपला वेळ वाया घालवला लोकसभेच्या ह्याच्यात तर मतदारसंघ मोठा असतो, त्यामुळे ह्या वेळेला आपण अर्ज काढून घेऊ आणि विधानसभेमध्ये आपली सगळ्यांनी मिळून ताकद दाखवू असं जरांगे पाटील साहेबांनी 2 वेळा सकाळी आणि आत्ता सांगितल्यामुळे मी माझा अर्ज माघारी घेतला। त्याचबरोबर मराठा समाजातले सुज्ञ नागरिक जे कोण समाजाबरोबर आहेत त्या समाजातल्या प्रत्येकाचा मला फोन आल्यामुळं मी विचार केला की ठीक आहे, आपण नियमच आलो आहे, पण हाच नियम आपण विधानसभेसाठी राखून ठेवावा आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत आपण जाऊन राज्याच्या राजकारणामध्ये आपण सक्रिय व्हावं। ह्याच्यासाठी जरांगे पाटलाच्या आणि मराठा समाजातल्या प्रत्येकाच्या आग्रहाखातीर मी माझा उमेदवारी अर्ज माघार घेतो। बाकी यात कुठलंही कारण नाही।